आणि आताची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी 66 उमेदवारांची ही यादी आहे आणि ही पहिली यादी मुंबईसाठी भाजपने जाहीर केलेली आहे। अवघे 2 दिवस शिल्लक आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि भाजपने मुंबई महापालिकेसाठी 66 जणांची पहिली यादी जाहीर केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी तेजस्वी घोसाळकर यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आल्याची माहिती मिळते। त्यांना वॉर्ड क्रमांक 2 दहिसरच्या इथून उमेदवारी मिळालेली आहे आणि 66 जणांची नावे या पहिल्या उमेदवारी यादीमध्ये आहे। पहिल्यांदा भाजपने आघाडी घेत आपली पहिली यादी मुंबईमध्ये जाहीर केलेली आहे। 66 जणांची ही पहिली यादी आहे। अवघे 2 दिवस आता बाकी राहिलेले आहेत आणि त्यामुळे आता आगामी काळामध्ये काही तासांमध्ये लवकरात लवकर प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांच्या याद्या या जाहीर करण्याकडे त्यांचा कल असणार आहे। भाजपने मुंबईमध्ये भाजपची पहिली यादी जाहीर केली आहे। तर 66 जणांची ही पहिली यादी आहे। नील सोमय्या यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली आहे। नवनाथ बन यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली आहे। त्याचबरोबर तेजस्वी घोसाळकर यांना सुद्धा उमेदवारी मिळाल्याची माहिती मिळते। ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, 66 जणांची पहिली यादी भाजपने जाहीर केली। कोणकोणत्या नावांचा यामध्ये समावेश आहे? खरं तर श्वेता, खरं तर या यादीची अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती। भाजपची यादी कधी येणार, अंतिमतः ही यादी समोर आलेली आहे। आपण जर या यादीकडे लक्ष दिलं तर अनेक महत्त्वाचे चेहरे आहेत, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली। त्यासोबतच काही नेत्यांच्या नातेवाईकांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे। अनेक महत्त्वाच्या नेत्यांना पुन्हा एकदा पक्षाकडून तिकीट देण्यात आलंय। आपण जर पाहिलं तर वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी विनोद घोसाळकर ज्यांचं नाव सातत्यानं चर्चेत होतं, त्या तेजस्वी घोसाळकरांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। त्यासोबतच काँग्रेसमधून भाजपमध्ये नुकतेच काही दिवसांपूर्वी दाखल झालेले रवी राजा, ते महापालिकेतले विरोधी पक्ष नेते होते, त्यांना देखील संधी देण्यात आलेली आहे। महत्वाचा मुद्दा म्हणजे अनेक महत्वाच्या नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। नील सोमय्या, जे किरीट सोमय्या यांचे पुत्र आहेत, माजी खासदार किरीट सोमय्या यांचे चिरंजीव आहेत, त्यांना संधी देण्यात आलेली आहे। त्यासोबतच माजी अनेक महत्वाचे नगरसेवक आहेत, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याचं या निमित्तानं पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं गुलाब्यामधून 2 नार्वेकरांना खरं तर तिकीट देण्यात आलेली आहेत। खरं तर नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट देऊ नका अशा प्रकारचा एक संदेश खरं तर पक्षात देण्यात आला होता, परंतु राहुल नार्वेकरांचे भाऊ मकरंद नार्वेकर आणि त्यांच्याच कुटुंबात हर्षिता नार्वेकर अशा 2 चेहऱ्यांना या निमित्तानं संधी देण्यात आपल्याला पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे या यादीकडे जर लक्ष दिलं तर काही तरुण चेहरे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। मलबार हिलमधून सनी सानप असेल किंवा त्यासोबतच शिगवन असतील, बबलू पंचा असतील किंवा रघुनाथ बन असतील किंवा इतरही काही महत्वाचे चेहरे आहेत ज्यांना नव्यानं संधी देण्यात आलेली आहे। प्रभाकर शिंदे जे गटनेते होते त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जितेंद्र राऊत, जे आशिष शेलारांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात, त्या जितेंद्र राऊतांना सुद्धा संधी देण्यात आल्याचं या यादीतून स्पष्ट होते। त्यामुळे मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर तिवाना यांना मालाड मलवणी मतदारसंघातल्या 47 वॉर्डांमधून संधी देण्यात आलेली आहे। एकंदर जर या यादीकडे आपण लक्ष दिलं तर महत्वाचे चेहरे आणि खरं तर हे विनिंग कॅन्डिडेट किंवा जे भाजपसाठी फॉर आहेत अशा प्रभागांमधून ही नावं आता घोषित करण्यात आलेली आहेत। त्यामुळे उर्वरित उमेदवारांची यादी कधीपर्यंत येते आणि त्यानंतर जे नाराजी नाट्य आणि बंडखोरी होईल ती कशा पद्धतीने शमवली जाते हे देखील पाहणं महत्वाचं असेल। श्वेता, ओम, तर भाजपची ही पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। भाजपने कोणकोणत्या प्रभागांमध्ये खरं तर उमेदवारी जाहीर केलेली आहे? दादर आणि वरळी संदर्भातली काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत का ओम? तर आपण पाहतोय मुंबईमध्ये भाजपने पहिली यादी जाहीर केलेली आहे आणि यामध्ये तेजस्वी घोसाळकर त्याचबरोबर नवनाथ बन यांना सुद्धा संधी देण्यात आली आहे। या यादीमध्ये त्यांचंही नाव समोर आलंय।